आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। शिंदे सेनेला 80 पेक्षा जास्त जागा देण्यास भाजप नेतृत्व तयार नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय, तर शिंदे सेना मात्र 100 पेक्षा जास्त जागांवर आग्रही आहे। त्यामुळे आता जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिकचं अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर यांच्याकडून। भरत, आता जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार आहे या संदर्भात काय सांगाल? पण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, चर्चांच्या वेगवेगळ्या फेऱ्या झाल्यात। मात्र आतापर्यंत झालेल्या या चर्चांमध्ये 200 जागांवर सहमती झाली। मात्र भाजप शिंदे सेनेला 80 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही। भाजप नेत्यांनी जी माहिती दिली आहे त्यामध्ये शिंदे सेनेला जास्तीत जास्त 80 जागा देऊ अशा पद्धतीची भूमिका ही भाजप नेत्यांनी व्यक्त केली। शिंदे सेनेनं स्थायी समिती अध्यक्षपदावर सुद्धा दावा केला होता। त्याबरोबरच 125 पेक्षा जास्त जागांची मागणी केली होती। त्यानंतर 100 जागांपर्यंत शिंदे सेना खाली आली। मात्र भाजप आता 55 जागांवरून 80 जागांपर्यंत पुढे गेलेला आहे आणि 80 पेक्षा एकही जागा देण्यास भाजप नेतृत्व तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नक्कीच भरत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो आता भाजप शिंदे सेनेला 80 जागा देणार का भाजप शिंदे सेनेला 100हून अधिक जागा हवे, त्यामुळे आता भाजप शिंदे सेनेला किती जागा देणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।